नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये। तर आता आपण निघालो आहे परत एका प्रवासाला। आपण आपल्या चॅनलवर एक जर्नी स्टार्ट केली आहे, एक सिरीज सुरू केलेली आहे 12 ज्योतिर्लिंग दर्शनांची। त्यातले 3 ज्योतिर्लिंग आपल्या मागच्या प्रवासात झाले, जे होते भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर। तर आता आपण चाललेलो त्यावेळी महाकाल, उज्जैन आणि ओंकारेश्वर। तर आपला प्रवास सकाळी 6 वाजता सुरू झालेला आहे। 6 वाजता आम्ही उरणवरून निघालेलो आहोत। आता डायरेक्ट चाललो आहे त्र्यंबकेश्वरला। त्र्यंबकेश्वरची जर्नी टोटल 5 ते 6 तासाची आहे। 143 किलोमीटर्स अराउंड दाखवत आहे मॅपवर। तर आता बघूया किती तासामध्ये कवर होते ते। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर आता आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि त्यात आपलं जेवण झालेलं आहे, सर्वांनी घरून जेवण आणलेलं। तर आपली जर्नी समजवायची झाली या ट्रिपची। तर आपण आता पहिल्या दिवशी त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहोत। त्र्यंबकेश्वरचं दर्शन झाल्यावर आपण इथून थेट निघणार आहोत उज्जैनला। उज्जैनला आपली वस्ती असणार आहे। सकाळी 9 ते 10च्या दरम्यान आपला ऑनलाईन दर्शन बुक केलेलं आहे आणि उज्जैनला आपण सेकंड डे पूर्ण स्टे करून फिरून घालवणार आहोत। तिथे जे काय आहे ते बघण्यात खूप टाईम जाणार आहे, तर ते तुम्ही बघायलाच व्हिडिओतर्फे। आणि तिसऱ्या दिवशी आपण निघणार आहोत ओंकारेश्वरला आणि लास्ट दिवस जो असेल तो परतीचा दिवस असेल, तेव्हा येताना आपल्याला रस्त्यामध्ये घृष्णेश्वरसुद्धा करायला भेटणार आहे। तर देवाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर हे आपल्याला झालेलं असूनसुद्धा या जर्नीमधून परत करायला भेटतं आहे। तर त्यांची एक छोटी हायलाईट टाकेन, बट मेन कंटेंट ऑफ दिस व्हिडिओ विल बी उज्जैन आणि ओंकारेश्वर। तर या प्रवासामध्ये सुद्धा आपण एका रँडम ग्रुपसोबत निघालेलो आहोत आणि या रँडम ग्रुपमध्ये जसं लास्ट टाईम माझा भाऊ होता सोबत, तसं यावेळी माझ्यासोबत माझे आई वडील आणि माझा एक मित्र आहे। तर आमचा 4 जणांचा ग्रुप या रँडम ग्रुपमध्ये प्रवास करत आहे। तर आता बघूया कसं होतं आहे। तर मित्रांनो, लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की त्र्यंबकेश्वर याबाबत मी थोडी माहिती दिली शॉर्टमध्ये। तर सध्या मी एक पुस्तक वाचत आहे, जीवन तीर्थ मराठीमध्ये। तर त्यामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये समजत चाललेल्या आहेत। तर त्यामधून त्र्यंबकेश्वरची एक स्टोरी मला सांगायची वाटते, जी मला अपूर्ण वाटली मागच्या व्लॉगमध्ये। तर जे गौतम ऋषी होते त्यांचं खूप नाव मोठं झालेलं त्या जमान्यामध्ये। तर 2 गट झालेले, एक त्यांच्यासोबत काम करणारा व एक त्यांच्या अगेन्स्ट काम करणारा। तर जे अगेन्स्ट काम करणारे होते त्यांना पाहिजे होते की त्यांचं नाव खाली यावं, त्यांना लोक कमी मानावं। तर त्या गटाने गणपती बाप्पा यांची आराधना करून आशीर्वाद घेतलं की गौतम ऋषींना खाली आणण्यासाठी काहीतरी करा। ज्या अगेन्स्ट होते गणपती बाप्पा, बट त्यांची आराधना करून जे आशीर्वाद भेटलेलं ते त्यांना द्यावंच लागलं। आशीर्वादास्वरूपी गणपती बाप्पा स्वतः निर्बळ गाईचं रूप घेऊन गौतम ऋषींच्या अंगणात किंवा आश्रमात गेले, जिथे गौतम ऋषींनी त्या निर्बळ गाईला हकलवण्याकरती एका काठीने तिला मारलं व ती त्या काठीच्या एका फटक्यात मरून गेली। त्यामुळे त्यांना गौहत्येचा पाप लागला। तर आता गौहत्येचा पाप लागला आहे, तर त्याचा प्रायश्चित करण्यासाठी गौतम ऋषी खूप फिरले। तेव्हा जाऊन ते हिमालयात जाऊन एका मोठ्या ब्राह्मणांना मिळाले। ते ब्राह्मणसुद्धा त्यांच्या अगेन्स्ट होते, बट त्यांना आता हे कळलेलं की ह्याला आता असा प्रायश्चित दिला पाहिजे गौतम ऋषींना की त्यांना पूर्ण करता येणार नाही आणि आयुष्यभर ते गौहत्याचं पापात राहतील। तर गौतम ऋषींना असं प्रायश्चित दिलं। आपली जी पृथ्वी आहे याच्या 3 फेऱ्या मारायच्या होत्या गौतम ऋषींना व 3 वेळा गंगामध्ये स्नान करायचं होतं। ते एका जन्मात पॉसिबल नव्हतं, त्यामुळे ते निराश झाले व स्वतःशी म्हणू लागले की जर दैव कार्य करून जर हेच लाईफ किंवा हेच आयुष्य असेल तर मग हे सर्व कशाला। तेव्हा त्र्यंबक देव तिथे प्रकट झाले व गौतम ऋषींना समजूत घालू लागले। त्या समजूत घालण्यामध्ये त्यांचा खूप मोठा एक संवाद झाला। तेव्हा गौतम ऋषींचा प्रायश्चित कंप्लीट करण्यासाठी त्र्यंबक देवांनी गंगा स्वरूपी, जी मानव स्वरूपात गंगा होती त्या काळी, तिला बोलावल्यावर तिला सांगितले की तू इथे प्रकट हो। पण गंगा म्हणाली की या पापी लोकांमध्ये, या पापी दुनियामध्ये मी इथे राहू शकणार नाही। जर तुम्ही इथे माझ्यासोबत राहाल, स्थित व्हाल, तरच मी इथे प्रकट होईल। गंगेचा हा हट्ट बघून त्र्यंबक भगवान ज्योतिर्लिंग स्वरूपी तिथे स्थित झाले।
व गोदावरी नदी या नावाने गंगा तिथे अवतरली। तर अशा प्रकारे गोदावरी नदीचा उगम तिथे झाला व त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाचा उगम तिथे झाला। जो एक ज्योतिर्लिंग आणि एक नदीच्या उगमामागे गौतम ऋषींचा खूप मोठा हात आहे। तर ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचावी की तुम्ही त्र्यंबकेश्वर कधी दर्शन करता तर तुम्हाला त्या गोष्टीचा महत्त्व, त्या लोकेशनचं महत्त्व माहिती असावं म्हणून ही स्टोरी शेअर करावी वाटली। धन्यवाद। जय महाकाल। जय महाकाल। ही एक कॉमन लाईन आहे आणि इथून पुढून VIP वाले वेगळे आणि कॉमन वाले वेगळे स्प्लिट होणार। ओरा 10,000 किंग ऑफ किंग्स। तर मित्रांनो, महाकाल ज्योतिर्लिंगाबाबत माहिती सांगायची झाली तर पौराणिक कथांप्रमाणे एकेकाळी एक ब्राह्मण होते ज्यांना भक्ती खूप चांगली कळायची, पण तीच भक्ती लोकांपर्यंत कशी पोहोचवली जाईल हे त्यांना कधी जमले नाही। म्हणून त्यांनी शंकर देवाजवळ पुत्रप्राप्तीचे वर मागितले आणि पुढे जाऊन त्यांना 4 मुले सुद्धा झाली। या 4 मुलांचे नाव त्यांनी असे ठेवले की त्यातून त्या ब्राह्मणाची बुद्धी दिसून आली। पुढे जाऊन या 4 मुलांनी खूप चांगले काम करून स्वतःचे नाव कमावले व वडिलांच्या आवडीने समाजात भक्ती कशी असते, काय असते हे पसरवली। त्याच काळी दुष्यंत नावाचा राक्षस होता ज्याला हे देवकार्य आवडले नाही, म्हणून त्यांनी या 4 मुलांना खाली पाडण्यास प्रयत्न केला, पण तो असफल झाला। म्हणून त्या राक्षसांनी त्या 4 मुलांवर व भक्ती करणाऱ्या लोकांवर आक्रमण करू लागला। हा हाहाकार बघून लोकांनी शंकर भगवानांची आराधना केली व तेव्हाच शिवशंकर भगवान महाकाल अवतारात अवतरित झाले आणि दुष्यंत राक्षसाचा नाश केला। तेव्हा भक्तांनी विचारलं की भगवान महाकाल या नावानेच का अवतरले? तेव्हा भगवान म्हणाले, काळाला बदलण्याची हिंमत ठेवणाऱ्यांच्या मदतीला मी धावून आलो आणि दैत्यांचा काल बनून मी इथे उभा आहे, म्हणून माझं नाव महाकाल। इथले वैशिष्ट्य सांगायचे झाले तर हा एकुलता एक ज्योतिर्लिंग आहे जो दक्षिणेकडे फेस करून आहे, बाकी सर्व पूर्वेकडे फेस करून आहे। त्यामागचे कारण असे की दक्षिण दिशा मृत्यूची दिशा मानली जाते, त्यामुळे शिव दक्षिणमुखी असलेले ज्योतिर्लिंग हे दाखवते की ते मृत्यूच्या पलीकडूनही कायमस्वरूपी आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे। स्वागत आहे तुमचा दिवस दुसरा। तर आता आम्ही आलो आहोत महाकाल उज्जैन। आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन खूप सुंदर झालेलं, बट आतमध्ये कॅमेरा शूट करता आला नाही, बट जायपर्यंत जितकं मला शूट करता आलं तेवढं मी रेकॉर्ड केलं आहे। तर तुम्ही आता दर्शन TV तर्फे घेतला असाल। एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्त मस्त दर्शन झालं, कारण की आज नागपंचमी आणि आज खूप रश असतो उज्जैनमध्ये, लाईन खूप बाहेरपर्यंत आलेली आहे। बट आमचा मोजून अर्धा तासामध्ये प्रॉपर एक दर्शन झालं आणि अभिषेक फक्त करता आला नाही, कारण की आज रश असणार आहे तर कोणाचाच अभिषेक करून देत नाहीत ते लोक। तर आता मंदिराच्या बाहेरच्या आवारात आलो आहे आणि इथे खूप भारी दृश्य बघतोय आम्ही। वाटतंय ओमकार बाबाने बोलावलंय फायनली, खूप चांगलं वाटतंय। 3 वर्षानंतर येतोय मी, माझा फर्स्ट टाइम आहे। ओके, जय महाकाल। जय महाकाल। थोडक्यात सांगायचं झालं तर काल आमचं त्र्यंबकेश्वर दर्शन झालं आणि त्र्यंबकेश्वर नंतर आम्हाला जवळजवळ 10 तासाचा एक प्रवास लागला उज्जैनला येण्यासाठी आणि आम्ही सकाळी 8 किती वाजता 7:30ला पोहोचलो। 7:30ला उज्जैनमध्ये पोहोचलो। हॉटेल रूम ऑलरेडी बुक होत्या आमच्या आणि चेंज करून फ्रेश होऊन लगेच आम्ही दर्शनाला आलो। 9 ते 10चं आमचं ऑनलाईन दर्शनाचं ऑनलाईन तिकीट काढलेलं, ऑनलाईन दर्शन नाही, ऑनलाईन तिकीट काढलेलं ते 9 ते 10चं टायमिंग होतं। त्याप्रमाणे नॉर्मल लाईनला पण एवढी गर्दी नव्हती, स्पेशल तिकीट काढल्यामुळे तिथे आम्हाला जरा जास्त प्रिव्हिलेज भेटला जवळून पाया पडायचा। उज्जैनमध्ये आज दिवसभरात जेवढे साईड सीइंग असतील तेवढे आम्ही करू आणि माझ्या साईडने तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवेन। अँड आज रात्री वस्ती उज्जैनलाच आहे, सकाळी पहाटे आम्ही ओंकारेश्वरसाठी निघणार आहोत आणि बघूया मग पुढचा प्रवास कसा होतोय। तर आता आपण इथे आलेलो आहोत, इथे बरेचसे मूर्ती आहेत, त्यामधून आपल्याला माहिती असलेला हा एक दृश्य आहे। तर इथे हे दैवत आहेत, इथे हे राक्षस आहेत। हा जो नाग आहे हा वासुकी नाग आहे
जो एका दगडाला बांधलेला आहे, त्यातून ते समुद्रमंथन चालू आहे आणि तो दगडाच्या खाली विष्णू भगवानाचा कूर्म अवतार आहे, कासवाचा अवतार आहे, ज्यावर ते दगड ठेवलेला आहे. आणि जेव्हा समुद्रमंथनातून विष बाहेर निघतो तेव्हा शिवशंकर भगवान येऊन तो विष ग्रहण करतात, तेव्हा त्यांचा कंठ निळा पडतो, तेव्हाचा हा दृश्य आहे. हा बघा, हा कासव जो कूर्म अवतार म्हणून ओळखला जातो विष्णूचा. इथे स्वतः रावण शंकर भगवानाला प्रसन्न करण्यासाठी कैलास पर्वताला उचलताना इथे रावणाने कैलास पर्वताला आपल्या भुजांनी डोक्यावर घेतलेलं शंकर भगवानाला प्रसन्न करण्यासाठी. महाकाल उज्जैन इथे युनिक अशी भस्म आरती होते, जी अगोदर खऱ्या भस्माने केली जायची, पण एकेकाली एके राजाने ही प्रथा बंद केली, कारण एखादा माणूस अपवित्र असल्यास त्याची भस्म योग्य नसणार. तेव्हापासून गायीच्या शेणापासून व विविध झाडांच्या मुळांपासून एकत्रित करून त्यांना आग लावून त्यांचे जे भस्म असत त्यांनी भस्मारती केली जात असत. हा एक दृश्य आयकॉनिक आहे. इथे रथावर शंकर भगवान आहेत आणि समोर त्रिपुरासूर. शंकर भगवानांनी जेव्हा त्रिपुरासुराला मारलेला आणि त्रिपुरासूरचा हा लास्ट मोमेंट आहे, जेव्हा त्रिपुरासूर डायरेक्ट जमिनीवर भूतलावर पडून अंत झालेला. हे सांदीपनींचा आश्रम आहे आणि ह्या सांदीपनींच्या आश्रमामध्ये बलराम, श्रीकृष्ण आणि सुदामा शिकले. ज्या 64 कला सांदीपनींनी श्रीकृष्णाने शिकवल्या त्या 64 कलांचं प्रदर्शीकरण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. फार सुंदर असं आश्रम आहे की ज्या आश्रमामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण शिकले आणि त्या सांदीपनींच्या आश्रमामध्ये आज आम्हाला भेट देण्याची संधी मिळाली. खरंच आम्ही भाग्यवान आहोत. कुठं आपण आता संदीपनी आश्रमवरून आपण मंगलनाथला आलोय. मग तिथून पुढे सिद्धवटवरून कालभैरवला जाणार. सिद्धवटला पोहोचलेलो आहोत कारण की इथे वडाचं झाड नक्की का पूजा होते इथे. आता आम्ही सिद्धवट मंदिरामध्ये आलेलो आहोत, जे माता पार्वतीचं मंदिर आहे. भगवान कालभैरवांचे मंदिर शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर भैरवगड क्षेत्रात स्थित आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी देवाला दारूचे भोग चढवले जाते व तो दारूचा भोग आपोआप गायब होतो. हे रहस्य आजपर्यंत कुणालाही कळले नाही. तर आता 11:24 झालेत, ऑगस्ट 9. तर आता आम्ही सध्या एका कॅफे बाहेर आहोत. आजचा लॉग इथे संपवूया आपण. तर लॉग संपवण्याअगोदर तुम्हाला काहीतरी सांगायची इच्छा झाली. आज आम्ही काय केलं की महाकाल मंदिर झाल्यानंतर बरेच इथे काही एक्स्ट्रा मंदिरं आहेत उज्जैनमध्ये. कालीमाता, गणपती बाप्पाचे बरेच मंदिर आहेत, हनुमानाचं मंदिर आहे, तर काही गुफा आहेत, हिडन गुफा किंवा जे काय आहे, थोडक्यात साईड सीइंग. तर त्याचे इथे एक CNGची मॅक्सिमोची एक अशी कॅब असते,
तर ते लोक काहीतरी 10 ते 11 जण बसवतात एका मॅक्सिमममध्ये आणि पर पर्सन 400 रुपये घेतात दिवसभराचे. म्हणजे जर 10 जण आहेत तर 400 रुपये इंटू 10, 4000 तुमच्या 10 जणांच्या ग्रुपचे. आधी आम्हाला माहीत नव्हतं इथलं काय, म्हणून आम्ही हो बोलून टाकलं की चला दिवसभर भेटून जाईल. बट आता आम्ही इथे कॅफेला येण्यासाठी एक ई स्कूटर किंवा ई बाईक जे असतं रिक्षासारखं, हां ई रिक्षा, तर त्याने आलो, त्यांना विचारलं आम्ही की दिवसभरात एवढं करायचे किती घेणार. तर ते बोलले की तुम्ही जर चौघं असाल तर चौघांचे टोटल दिवसभराचे 800 रुपये. जे 4000 10 जणांचे होते ते चौघांचे 800 रुपयामध्ये होतं. कारण की त्या रिक्षामध्ये असे जास्त 4 ते 5 जण बसतात. तर 4 जणांचे 800 रुपये पर डे, म्हणजे ऑलमोस्ट 10 पटीने कमी. ते पण चौघा जणांचे म्हणजे प्रत्येकाला 200च काउंटर आला, जिथे 400 ईच चाललेला तिथे असं. तर आमच्याकडून ती चूक झाली, तुमच्याकडून होऊ नये म्हणून तुम्हाला शेअर करायचा वाटला. तर हे एक लक्षात ठेवा. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. सकाळी महाकाल, कालभैरव असे बरेच दर्शन केले आणि व्हॉइस ओव्हर स्लो मोशन तुम्हाला आवडले असेल आणि असाच सपोर्ट करत राहा. खूप चांगला सपोर्ट देत आहे. आणि नेक्स्ट व्लॉग असणार आहे उद्या, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग. तर भेटूया उद्या तुमच्यासाठी नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय. जय महाकाल. जय महाकाल. तू बोल ना जरा परत, आधी रेकॉर्ड करायचं ते बोलून घे. अरे थांब, मला गॉगल घालू दे. कंटिन्यू. हे खूप छान. असं चाल बोलत कसं. ए तुला थोडी देर लाज आहे का, लाज. तो इस प्रकार बलवंत सिंह भाई के साथ अपना प्रवास खत्म हो रहा है. यूट्यूब पे जा रहे हैं. जय महाकाल. जय श्री महाकाल.